कोणतीही क्रीम किंवा मावा न वापरता बनवूयात मलाई कुल्फी. त्यासाठी सर्वात आधी गॅसवर एका कढईमध्ये 1.5 लिटर दूध टाकून घ्यायचं. या दुधाला एक चांगली उकळी काढून घ्यायची. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 बदाम, 10 ते 12 काजू टाकून जाडसरच वाटून घ्यायचे. उकळलेल्या दुधामध्ये अर्धा कप दूध पावडर आणि वाटलेले काजू बदाम टाकायचे आणि हे दूध अर्धा आटेपर्यंत अधूनमधून हलवत राहायचं. आता या दुधामध्ये 4 चमचे साखर आणि वेलची पावडर टाकायची आणि हे अजून घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं. असं हे मिश्रण घट्ट झालं की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड व्हायला ठेवायचं. हे मिश्रण थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे वाटलेलं मिश्रण कुल्फी बनवायच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं. जर कुल्फीचा साचा नसेल तर एखादा छोट्या साईजचा उभा डब्बा घेऊन त्यामध्ये हे मिश्रण तुम्ही भरून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी सर्व साच्यांमध्ये हे मिश्रण भरून घेतलं आहे. यावरती आईस्क्रीमच्या कांड्या लावून घ्यायच्या आणि हे फ्रीजमध्ये 8 ते 10 तास सेट व्हायला ठेवायचं. 8 ते 10 तासांनी हे बाहेर काढायचं. तर ही कुल्फी छान सेट झाली आहे. हा साचा ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये असा बुडवून घ्यायचा आणि हाताने हा साचा असा घोळवून घ्यायचा. म्हणजे कुल्फी व्यवस्थित काढता येते. तर अशी ही मलाईदार कुल्फी तुम्ही नक्की तयार करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.